नमस्कार मित्रांनो, हे बघा आपल्याकडे जर असा प्रश्न आला तर याला सोडवायचं कसं ते बघू. काय करायचं आहे, काय सांगितलं आहे त्यांनी, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आधी. प्रश्न प्रश्न जर व्यवस्थित वाचला ना ते त्याचं उत्तर ॲटोमॅटिक निघतं. काय सांगितलं आहे त्यांनी, एक्सची व्हॅल्यू सांगितली आहे, एक्सची किंमत सांगितली आहे त्यांनी, बरोबर. एक्सची किंमत सांगितली आहे, म्हणून एक्सची जर किंमत सांगितली आहे त्यांनी तर मग आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. म्हणून याला एक साईडला न्यायचं, म्हणजे एका बाजूला न्यायचं याला, बरोबर. का का करायचं असं, कारण मग आपण जर नाही एका साईडला घेतलं त्याला तर त्याचं उत्तर निघणार नाही, बरोबर. म्हणून त्याला काय करायचं, एका साईडला न्यायचं आहे, म्हणजे या एक्सला इकडे न्यायचं. हा नुसता एक्स नाही आहे, वर्गमुळात एक्स येतो, या वर्गमुळात एक्सला तिकडे न्यायचं आहे 10च्या जागेवर, आणि 10ला इकडे न्यायचं आहे, बरोबर. 250 भागिले 10ला इकडे आणायचं, 10 लिहिला मी. त्यानंतर वर्गमुळात एक्सला तिकडे न्यायचं आहे, वर्गमुळात एक्स, बरोबर. आता हा शून्य कॅन्सल केला, काय बाकी राहिली 25, बरोबर. रूट एक्स, मी असं लिहू का, रूट एक्स बरोबर 25. वर्गमुळात थोडंसं इंग्लिश येतं आहे पण समजून घ्या मराठीमध्ये. वर्गमुळात एक्स बरोबर किती, 25. हे फायनल उत्तर आहे का आपलं, नाही, हे फायनल उत्तर नाही. का नाही आहे, तर हा नुसता एक्स नाही आहे, तर वर्गमुळात एक्स आहे, पण आपल्याला काय पाहिजे, नुसता एक्स पाहिजे. तर मग काय करावं लागेल, दोघी बाजूंना काय करावं लागेल, मला वर्ग द्यावा लागेल, बरोबर. वर्गमुळात एक्सचा वर्ग आणि 25चा पण वर्ग. मी का केलं असं, कारण मला एक्सची व्हॅल्यू काढायची, फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणून मी काय केलं, व दोनने म्हणजे सॉरी वर्ग केला, दोघी बाजूंचा वर्ग केला. आता बघा, हा 2 आणि हा रूट म्हणजे हा वर्गमूळ आहे ना, हा वर्गमूळ आणि हा वर्ग काय झाला, कॅन्सल झाला. नुसतं काय उरलं माहीत, फक्त काय उरलं इथं, एक्स, बरोबर. आणि 25चा वर्ग 625, ही काय झाली, एक्सची व्हॅल्यू झाली. इकडे बघा, मी काय केलं, आपल्याला काय सांगितलं आहे, एक्सची व्हॅल्यू सांगितली आहे, म्हणून मी काय केलं, एक्सची व्हॅल्यू सांगितली ना, म्हणून मी काय केलं, ह्या वर्गमुळात एक्सला तिकडे नेलं आणि 10ला इकडे आणलं, बरोबर. का केलं मी असं, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. मग मी 10ला काय केलं, इकडे आणलं, आणि मग याला काय केलं, मी कॅल्क्युलेशन केलं, बरोबर. 0 0 कॅन्सल केला आणि उरला फक्त 25, बरोबर. त्यानंतर काय केलं, या रूट एक्स, इथं काय सिम्पल आहे, हे काय आहे सिम्पल. मी काय केलं, फक्त या रूट एक्सला इकडे आणलं, सेम लिहिलेलं आहे मी. असं लिहा किंवा असं लिहा, एकच आहे. आपल्याला एवढं करायचं नाही आहे, हे एकदम शॉर्टमध्ये करायचं आहे, हे काही आपल्याला लिहायचं नाही आहे. आपला पेपर बहुपर्यायी आहे, बरोबर. हे जेवढं तुम्हाला शॉर्ट करता येईल, आता तर नाही करता येणार, पण जेव्हा तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही कमी करत जाल, बरोबर. आता नाही करायचं आहे, आता तुम्ही प्रॅक्टिस करा, फक्त एक्झाम्पल घ्या, प्रॅक्टिस करा, बरोबर. हे बघा काय करायचं आहे, इथपर्यंत हे तर 2-3 स्टेप करायचीच नाही आहे, बरोबर. तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना, तुम्ही करणार नाही, कारण तुम्हाला माहिती का, हे एवढ्या स्टेपमध्ये ना जवळपास म्हणजे 40-50 सेकंद जातील तुमचे. मग 40-50 सेकंद म्हणजे नुसते या स्टेपमध्ये, मग त्याचा स्क्वेअर करा आणि ते करा, त्याच्यात अजून म्हणजे 1-2 मिनटं जाईल. इकडे 1-2 मिनटं जाण्यापेक्षा तिकडे आपला जो क्वेश्चन हार्ड क्वेश्चन आहे, कठीण क्वेश्चन आहे, त्याला टाईम दिला पाहिजे की नाही आपण. त्यासाठी इकडे जो सोपा क्वेश्चन आहे, जो सोपा प्रश्न आहे, त्याला लवकरात लवकर, जेवढं लवकर सोडवता येईल तेवढी त्याची प्रॅक्टिस करायची, तेवढं लवकर त्याला सोडवायचं पेपरमध्ये, म्हणजे इथूनच प्रॅक्टिस करून जायची करून, बरोबर. तर काय करायचं, इथपर्यंत आलो. त्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून मी काय केलं, या दोघांना काय केलं, मी वर्ग दिला, बरोबर. मग हे कॅन्सल झालं, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झाला, मग काय उरली, एक्स उरला आपला, बरोबर. त्यानंतर 25चा वर्ग केला. हे बघा, अजून एक्झाम्पल घेऊ आपण, घाबरू नका, काही टेन्शन नाही. जेवढे एक्झाम्पल घेतले ना तेवढं तुमच्या लक्षात येईल. एक मिनटं, हे बघा असं एक्झाम्पल आहे. तर काय करायचं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे,
मग मी सांगितलं तुम्हाला एक्सची जर व्हॅल्यू काढायची तर आपल्याला एक्सला इकडे घेऊन जावं लागेल आणि या 10ला याच्या जागेवर घेऊन यायचं आहे, म्हणजे दोघांना एकमेकांच्या जागेवर आणायचं आहे, बरोबर. मग मी काय केलं, 350 सेम लिहिलं, 350 काहीच करायचं नाही. 350ला 10ला काय केलं मी, इकडे यायचं आहे आपल्याला, इकडे न्यायचं आहे त्याला, बरोबर. आणि या वर्गमुळात एक्सला काय करायचं आहे, तिकडे घेऊन जायचं आहे आपल्याला. आलं, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. किती उरला मग आपल्याला, 35. आपल्याकडे किती उरला, 35. त्यानंतर काय, वर्गमुळात एक्स, बरोबर. आता आपण आपली पद्धत कशी असते लिहायची, वर्गमुळात एक्स बरोबर 35. आता हे बघा, मला आपल्याला काय पाहिजे, एक्सची व्हॅल्यू पाहिजे, एक्सची किंमत पाहिजे आपल्याला, बरोबर. वर्गमुळात एक्सची किंमत नाही, ही जी किंमत आहे आपली 35, ही 35 कशाची किंमत आलेली आहे, वर्गमुळात एक्सची आलेली आहे. आपल्याला वर्गमुळात एक्सची नाही पाहिजे, फक्त एक्सची किंमत पाहिजे आपल्याला, बरोबर. मग एक्सची किंमत जर पाहिजे असेल तर दोघी बाजूंना काय करायचं आहे, वर्ग करायचं आहे, का तर हा वर्गमूळ कॅन्सल व्हायला पाहिजे, बरोबर. हे बघा, वर्गमुळात एक्सचा मी काय केला, स्क्वेअर केला, इकडे पण स्क्वेअर केला. आता इकडे पण स्क्वेअर आपल्याला वर्ग करायचं आहे. थोडंसं इंग्लिश येतं आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. हे बघा, इकडे मी काय केला, वर्ग केला, बरोबर. मग इकडे पण काय करायचं आहे, वर्ग करायचं आहे. मग आता बघा, आता एकदम सोपं झालं का नाही, हा कट झाला, हा पण कट झाला, काय उरलं आपल्याकडे, फक्त एक्स उरला. आणि 35चा वर्ग, हे बघा, ज्या संख्येच्या शेवटी जर 5चा वर्ग काढायचा असेल त्याची मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघा, बरोबर. मग याचा 35चा वर्ग काय झाला तुमचा, 1225, बरोबर. ही काय झाली तुमची एक्सची किंमत झाली. असेच एक्झाम्पल घ्यायचे. हे बघा, मी तुम्हाला ना एक होमवर्क देतो, बरोबर. तुम्ही ना त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही ना जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा त्याचा फायदा आहे, बरोबर. एक्स आणि काय, हां 25, तर एक्स बरोबर व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला, बरोबर. आणि याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. आणि दुसरं एक्झाम्पल आहे 5 वर्गमुळात एक्स बरोबर. आता इथं बघा, पॉईंटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे याला घाबरायचं का नाही घाबरायचं, तर एकदम हळूहळू सॉल्व करत बरोबर आपल्याला उत्तर येतं. आपण जर कुठे जाणार आहोत, बरोबर, आपल्याला जर तुम्ही जिथं असाल आणि तुम्हाला जर 30 किलोमीटर जायचं असेल, गाडीने जायचं असेल, तुम्ही हळूहळू बरोबर जा, म्हणजे तुम्ही नवीन रस्त्याला जात आहे, पण तुम्ही विचारून हळूहळू तुम्ही जाल का नाही. सेम तसं आपलं मॅथ आहे, तुम्ही हळूहळू जायचं, बरोबर. पॉईंट आहे, आता हा इथं एम आहे, म्हणजे घाबरायचं का नाही, हा एक्सच समजायचा आपण, बरोबर. इथं वेगळं आलं म्हणजे काहीतरी वेगळं आलं असं काही नाही आहे, सेम आहे, एकदम सेम आहे, काहीच वेगळं काहीच नाही त्याच्यात. एकदम आपण जसं सॉल्व करतो, हे बघा, जसं सॉल्व केलं आपण तसंच हे पण सॉल्व करायचं आहे आपल्याला. हे तुम्ही होमवर्क करा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर सेंड करा, ठीक आहे, चालेल.